सदास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझ विणा नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। समर्थ रामदासांच्या वाङ्मयावर आधारित आपण सध्या ग्रंथराज दासबोध या अद्भुत अलौकिक अशा ग्रंथाचं चिंतन करतो आहोत, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। संत समागम या व्यासपीठाच्या माध्यमातून आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याची उत्कंठा वाढावी। जे अभ्यास करतायत त्यांना काही दिशा देता येईल का याचा प्रयत्न म्हणून, आणि उपेक्षित दुर्लक्षित राहिलेलं समर्थ रामदासांचं चरित्र, त्यांचं वाङ्मय हे सगळ्यांच्या समोर यावं या दृष्टिकोनातून आपण मागच्या 3 महिन्यांपासून हा उपक्रम करतो आहोत। आणि समर्थांच्या भाषेत सांगायचं तर संगीत चालीला तो व्याप असा आपण व्याप करतो आहोत। त्या व्यापामध्ये संगीतही आहे आणि ते सगळ्यांना संगीताप्रमाणे ऐकावं वाटतंय। प्रतिक्रिया येत आहेत। काही असलं तरी एक मात्र गोष्ट नक्की आहे की या निमित्ताने माझ्यासारख्या अभ्यासार्थीला अजून विचार करण्याची चालना मिळाली।
एक सातत्याने, नियमाने, चिकाटीने अभ्यास करण्याची सवय लागली. हा माझा स्वार्थ आहे यातला. आपण समर्थांना माऊली म्हणतो. सज्जनगड निवास माझे रामदास माऊली. आज मातृदिन आहे. खेड्यापाड्यांमध्ये शहरांमध्ये बैलांची पूजा. आजच्या दिवसाचं महत्त्व आहे. थोरल्या मुलाला आईने ओवाळायचं. अतीत कोण आहे, अतीत कोण आहे, त्याला आपण शब्दरूपाने मी आहे, मी आहे असं म्हणायचं. आज असं मातोश्रींकडनं आईकडून ओवाळून घेण्याचं भाग्य मी थोरला असल्यामुळे मला ते प्राप्त झालेलं आहे. मोठा आनंद आहे आजच्या दिवसाचा. पाठीमागे माऊली आहे. तिची कृपा आपल्या सगळ्यांवर ती सातत्यानं राहावी अशी समर्थांच्या चरणी, सज्जनगड निवासी असलेल्या आपल्या माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपलं जे नित्य चिंतन आहे ते आपण चालू करूया. आजचा जो समास आहे तर तो आहे दशक 18. समास पहिला, बहुदेवस्थान. शब्दाप्रमाणे, शब्दाच्या अर्थाप्रमाणे अनेक देवांची ठिकाणं समर्थ रामदासांनी या समासात वर्णन केलेली आहेत. आणि आधी केले मग सांगितले या न्यायाने समर्थांनी हा समास लिहिलेला आहे. कुणीतरी सांगितलंय म्हणून ते वर्णन समर्थांनी या समासात केले असं बिलकुल नाही आहे. समर्थांनी भारताची परिक्रमा केली, अखंड परिभ्रमण. समर्थांनी अनेक तीर्थक्षेत्र पाहिली, त्या ठिकाणी काही साधना केली, काही ठिकाणी उत्स्फूर्तपणे तिथल्या उपास्य दैवताची, तिथल्या संताची स्तुती केली, आरती केली. हे सगळं उत्स्फूर्तपणे झालेलं आहे. या समासावरून आपल्या लक्षात येईल की समर्थ किती ठिकाणी फिरले. कारण तिथले संदर्भ समर्थांनी ज्या पद्धतीने घेतलेले आहेत त्यावरून आपल्याला अंदाज बांधता येतो की समर्थ कुठे कुठे गेले. अनेक देवांचा महिमा समर्थांनी या समासात वर्णन केलेला आहे. समर्थ म्हणतात, किती भिन्नता असली, किती विविधता असली तरी पण आपण त्या भगवंतासाठी केलेलं पूजन, अर्चन, वंदन हे सगळं एका अंतरात्म्याला जाऊन पोचतं. आकाशात पतितम तोयम. आकाशातून पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब हा सागराला जाऊन मिळतो. त्याप्रमाणे कुठल्याही देवतेचं पूजन करा, ते सगळं अंतरात्म्याला, मूळ परब्रह्माला जाऊन मिळतं. समर्थांनी या समासातल्या पहिल्या 15 ओव्यांमध्ये अनेक देवतांची वैशिष्ट्य वर्णन केली आहेत. कुणाला नैवेद्य कसा लागतोय, कुणाची पूजा कशी होतीये, असं सगळं समर्थांनी यात वर्णन केलेलं आहे. आणि पुढे मग या समासाच्या सुरुवातीला समर्थांनी परत एकदा
गणेशाचं वर्णन, गणेशाची स्तुती, मंगलाचरण, गणेश स्तवन, गणेशाला वंदन, त्यानंतर सरस्वतीला वंदन, की जिच्यामुळे परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चारही वाणींचं प्रकटीकरण होतंय, चालना मिळते. त्यानंतर समर्थांनी या समासात शंकराचा उल्लेख केलाय, तेव्हा भगवान शंकर रामनामाचं सतत चिंतन करतायत, त्याचं आपल्याला स्मरण दिलंय. ओवी क्रमांक 5 मध्ये त्यांनी याची आपल्याला आठवण करून दिली आहे. अनेक ठिकाणी समर्थ गेले आणि तिथले नैवेद्याचे प्रकार हे सगळं पाहता आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आल्याचा भास नक्की हा समास वाचताना होतो. समर्थ म्हणतात ओवी क्रमांक 21 मध्ये या समासाच्या, माणूस देहातल्या फरकात अडकून बसतो, पण त्यात असलेल्या परब्रह्म तत्वाला मात्र तो विसरतो. विविधता एवढी आहे, भ्रम एवढे आहेत, भुलभुलैया एवढा आहे की आपण मुळापर्यंत पोचतच नाही. प्रत्येकाच्या अंतर्यामी असलेलं ते परब्रह्म तत्व, त्या तत्वाला मात्र आम्ही जाणत नाही आणि वरच्या भुलभुलैयामध्ये आम्ही अडकून बसतो. शोधिसी मानवा राऊळी मंदरी, ते जे एक गाणं फार माझ्या बालपणी मी दररोज सकाळी ते रेडिओवर लागायचं. अंतःकरणातला देव मात्र तुझा इथं उपाशी राहिला आणि तू मात्र सगळीकडे इकडे तिकडे शोधतोयस, असं त्या गाण्याचा अर्थ होता. ते गाणं या समासातल्या काही ओव्या वाचत असताना त्याचा आपल्याला संदर्भ लागतो. दशक 18 समास एक बहुजिन्सी किंवा बहुदेवस्थान. श्रीराम समर्थ श्रीराम, तुझ नमो गजवदना, तुझा महिमा कळेना, विद्या बुद्धी देसी जना, लहान थोरासी श्रीराम, तुझ नमो सरस्वती, चारी वाचा तुझे न स्फूर्ती, तुझे निज रूप जाणती, ऐसे थोडे श्रीराम, धन्य धन्य चतुरानना, ता केली सृष्टी रचना, वेदशास्त्रे भेदनाना, प्रगट केले श्रीराम, धन्य धन्य विष्णू पाळन करिसी, एकांशे सकळ जीवासी, वाढविसी वर्तविसी, जाण जाणो श्रीराम, धन्य धन्य भोळा शंकर, जयाच्या देण्यास नाही पार, रामनाम निरंतर जपत आहे श्रीराम, धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचाही देव, इंद्रलोकीचे वैभव, काय म्हणून सांगावे श्रीराम, धन्य धन्य एमधर्म, सकळ जाणती धर्माधर्म, प्राणी मात्राचे वर्म, ठाई पाडिती श्रीराम. या पहिल्या 7 ओव्यांमध्ये समर्थ रामदासांनी गणपती, शारदा, ब्रह्मा, विष्णू, महेश या सगळ्यांचं स्तवन केलेलं आहे, सगळ्यांचं स्मरण केलेलं आहे. मंगलाचरण आहे, गणपतीची आराधना केलेली आहे. तुझं नमो गजवदना, तुझा महिमा कळेना, विद्या बुद्धी देसी जना, लहान थोराशी. एकच उत्सव आहे असा की जो अगदी लहान मुलं मोठ्या उत्साहाने करतात, तो म्हणजे येऊ घातलेला गणपतीचा उत्सव आहे. बाल गणेश मंडळ, आम्ही लहान होतो, आपण सगळ्यांनीच ते अनुभवलेलं सुख आहे. बाल गणेश मंडळ, मग ते कॉलनीमधले ज्या वाड्यामध्ये आम्ही राहायचो तिथले 15 एक भाडेकरू राहत होते. तिथं प्रत्येकाकडनं 20 रुपये 25 रुपये असे घ्यायचे. 10 रुपयेच असतील मला तर वाटतं तेव्हा, कारण स्वस्ताही खूप होती, पैशाला मोल होतं. आता माणसालाच मोल नाहीये, पैशालाही कुठून येईल.
आणि त्यामध्ये एक गणपती आणायचा, आरती वाटून द्यायची, सकाळची आरती तुमच्याकडे, संध्याकाळची आरती तुमच्याकडे, लोकांनी आरती नैवेद्यासह यायचं. शेवटच्या दिवशी मग बुंदी वगैरे असं काहीतरी करायचं, सगळ्यांच्या घरी पोस्ट करायचं, त्याचा हिशोब लिहायचा, जमले किती, खर्च झाले किती, काही उरलेत का. समर्थ म्हणतात, विद्या बुद्धी देसी जना लहान थोरासी, लहानांपासून थोरापर्यंत हा एकमेव उत्सव आहे की जो बालगोपाळांना सुद्धा मोठ्या आनंदाचा आहे. यावर्षी मात्र कोरोना विषाणूने सगळ्याच ह्याच्यावर विरजण घातलंय, पाणी फिरवलंय आपल्या सगळ्या उत्सवांवर. किंवा कदाचित आपली जी स्पीड होती, हाय स्पीड, त्याला ब्रेक लावून टाकलाय. जास्त पळायचं नाही, धाप लागून ऊर फुटेल आणि पडशील, त्यापेक्षा शांत चित्ताने चाल. समर्थ रामदासांनी गणपतीचा उत्सव केलेला आहे शिवतरघळीमध्ये. भाद्रपद मासापर्यंत 2 पुरुष सिंदूर वर्णी. लोक विचारतात, 2 पुरुष उंचीचा गणपती शिवतरघळीमध्ये शक्य आहे का हो? आपल्याला शिवतरघळीमध्ये जेमतेम उभा राहता येत नाहीये. 2 पुरुष उंचीचा गणपती कसा काय बसवता येईल? 2 पुरुष. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज. आणि कशासाठी गणपती बसवला? चंद्रराव मोर्याचा पाडाव करण्यासाठी. शिवाजी महाराज आलेले आहेत. मला तर असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा जर सार्वजनिक गणपती कुठं बसवला असेल तर शिवतरघळीत बसवला समर्थांनी 350 वर्षापूर्वी. तेव्हा इतिहासच नाहीये सार्वजनिक गणपतीचा, पण 2 महिने गणपतीची पूजा चालू आहे. शिवाजी महाराज किती दिवस राहिले त्याचा काही नेम नाही, त्याचा कुठे लिखित पुरावा नाही. पण समर्थांनी गणपती उत्सव शिवतरघळीत केला. म्हणून आजही गणपती, तिथं गणपतीची मूर्ती आहे, खाली ध्यान मंदिर होतं, ध्यान मंदिरात ती मूर्ती बसवली होती. आता वरच्या जेवणाच्या हॉलमध्ये त्या सगळ्या मूर्त्या वर आणून ठेवलेल्या आहेत. विठ्ठल रुक्माई आहे, कृष्णाची मूर्ती आहे आणि गणपतीची मूर्ती आहे. तिन्ही मूर्त्या वरच्या जेवणाच्या हॉलमध्ये आणून ठेवल्यात. आता त्याचं द्योतक आहे की समर्थांनी गणपती उत्सव तिथं केला. भाद्रपद मासापर्यंत गिरधर स्वामींनी लिहिलेलं आहे ना, ऑथेंटिक चरित्र आहे. कारण गिरधर स्वामी समर्थांच्या काळात होते. तुझ नमो सरस्वती, चारी वाचा तुझे न स्फूर्ती, तुझे निज रूप जाणती, ऐसे थोडे श्रीराम. परा पश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणींचं अधिष्ठान सरस्वतीला आहे, शारदेमुळे आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तुझं नमो सरस्वती, चारी वाचा तुझे न स्फूर्ती. तुझ्या स्फूर्तीमुळे आम्हाला पहिल्यांदा स्फुरण येतं. आम्ही त्या स्फुरणाकडे पाहतो, पश्यंती, तिला नाद देतो, मध्यमा, आणि ती शब्दांच्या रूपाने बाहेर प्रकट होते, ती वैखरी. जे मी आज बोलतो आहे ती वैखरी आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी. आपण परवा तनुचतुष्टय हा समास पाहत असताना आपण पाहिलंय, स्थूळ देह, त्याची वाणी कुठली आहे, भाषा कुठली आहे, वाचा कुठली आहे, वैखरी. सूक्ष्म, ती मध्यमा, इथं कंठाजवळ.
आणि अवस्था कुठली आहे? स्वप्न. स्वप्नामध्ये कंठ हलतो, डोळे हलतात, कारण कंठाजवळ हिता नाडी आहे. हिता नाडीमध्ये उदान नावाचा प्राण आहे. उचकी येणं, डोळ्यांची उघडझाप करणं, बोबळांची हालचाल करणं, हे सगळं तो उदान करतो आणि तो त्या कंठाच्या तिथे आहे. कारण देह सुषुप्ती, फक्त पाहणे, गाढ निद्रा, शब्द नाही, नाद नाही, स्फुरण नाही. आणि महाकारण देह जो आहे तिथं केवळ स्फुरण आहे. त्याला परब्रह्म असं म्हणलेलं आहे. आणि त्याचं स्थान कुठलं? सर्वव्यापी आहे. वाचा कुठली आहे? परावाचा आहे. केवळ स्फुरण. अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, अयनात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, हे 4 महावाक्य 4 वेदांचे आहेत. पुढे समर्थ म्हणतात, धन्य धन्य चतुरानना, ता केली सृष्टी रचना. ता म्हणजे त्वा, तू केली. सृष्टीची रचना कोणी केली? ब्रह्माने केली. धन्य धन्य चतुरानना, 4 तोंड आहेत ब्रह्माला, म्हणून चतुरानन. वेदशास्त्रे भेदनाना प्रगट केले श्रीराम. धन्य धन्य विष्णू, धन्य विष्णू पालन करीशी. विष्णू सत्वगुणी आहे, सगळ्यांचं पालन करतो, पोषण करतो, म्हणून पालन करता विष्णूचं स्मरण आहे. एकांशे सकळ जीवाशी, वाढविसी वर्तविसी, जाण जाणो श्रीराम. वाढवतोस, प्रलय करतोस, जन्माला घातलेला आहे, खाऊ पिऊ घालतोस, विष्णू. धन्य धन्य भोळा शंकर, जयाच्या देण्यास नाही पार. रामनाम निरंतर जपत आहे श्रीराम. त्या समुद्र मंथनातून विष निघालं, कोण धारण करतात? कोण घेणार? ते जमिनीवर तर नाही टाकतायत, कुठे फेकून तर नाही देत आहेत. देवादिदेव महादेव पुढे आले आणि त्यांनी ते आपल्या कंठात धारण केलं. अंगाचा दाह व्हायला लागला. गंगा घेतली डोक्यावर रिचून, अंगाला राख फासली. उघड्या शरीराने हिमालयात बसले, पण दाह काही शमत नव्हता. शेवटी श्रीराम जय राम जय जय राम, त्रयोदशाक्षरी मंत्र कामाला आला आणि तो सगळा दाह शांत झाला. म्हणून समर्थ म्हणतात की रामनाम निरंतर जपत आहे, जयाच्या देण्यास नाही पार. जेजुरी जवळ लवथवेश्वर, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, लवथवते विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषयकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी वाळा, तेथून या जळ निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय देव जय श्री शंकरा, हो स्वामी शंकरा, आरती ओवाळू आरती ओवाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. आरती तिथं रचली आहे जेजुरी जवळ. समर्थ परिभ्रमणामध्ये होते, प्रवासात होते. आता मुक्काम करायचा, संध्याकाळ झाली आहे. गावाच्या बाहेर एक हिमाडपंथी मोठं मंदिर होतं महादेवाचं. समर्थ बाबा म्हणाले, आता इथं ठीक आहे, आज आपला मुक्काम इथं करूया. कुणीतरी गावातल्या माणसाने पाहिलं की एक साधू बैरागी मंदिरात आलाय. त्यांनी 4 लोकांना सांगितलं. 5-6 लोक सगळे मंदिराकडे आले. ते म्हणाले, अहो बाबा, इथं कशाला झोपताय? कशाला मुक्काम करताय ह्या मंदिरात? समर्थ म्हणाले, का, काय झालं? ते म्हणाले, अहो इथं कुणी झोपलं की सकाळी खांद्यावर उचलून न्यावं लागतं. हे शापित मंदिर आहे म्हणाले. समर्थ त्यांच्याकडे पाहिले, स्मित हास्य केलं. हो का, बघू, सांबशिवाची जशी इच्छा असेल तसं. लोकांनी समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण समर्थ ऐकेनात. घाबरले नाहीत. लोक घरी गेली. दुसऱ्या दिवशी तयारीने आली जरा हट्टेकट्टे माणसं, कारण म्हणाले माणूस उंचा पुरा आहे, तगडा आहे.
जरा हट्टेकट्टे घेऊन आले, उचलून न्यावं लागेल म्हणून. पाहतात तर काय, समर्थांनी लवथवेश्वराची सुरेख पूजा बांधली आहे. श्रावण महिना चालू आहे. श्रावणी सोमवार होता का मला नाही माहिती, पण समर्थांनी लवथवेश्वराची सुरेख पूजा बांधली आणि आरती केली. लवथवते विकराळा ब्रह्मांडी माळा. लोकांना समर्थांचा अधिकार समजला. म्हणून समर्थ म्हणतात, जयाच्या देण्यास नाही पार. काय असेल ते असेल, लोकांची वदंता काय असेल, काय त्यांचा अनुभव असेल ते सोडून द्या, परंतु ते सगळं संपलं त्या दिवशीपासून. धन्य धन्य इंद्रदेव, सकळ देवांचाही देव, इंद्रलोकीचे वैभव, काय म्हणून सांगावे श्रीराम. देवांचा देव आहे, राजा आहे इंद्र, त्याच्याकडे काय सांगावं, काय कमी आहे काय नाही. ते मेघ आणि पर्जन्याचा प्रजापती आहे, अधिपती आहे. धन्य धन्य येम धर्म, सकळ जाणती धर्माधर्म, प्राणी मात्राचे वर्म, ठाई पाडिती श्रीराम. धन्य धन्य येम धर्म. यमाला सुद्धा, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल या 7 ओव्यांमध्ये गणाधीश जो ईश, मुळारंभ जो आहे तिथून सुरुवात केली आहे समर्थांनी आणि यमापर्यंत आणून सोडलंय. मुळाच्या आरंभापासून, सृष्टीच्या निर्माणापासून, सृष्टीचं जे स्फुरण आहे, पहिलं स्फुरण एकोहम बहुश्याम, तिथून सृष्टीचं निर्माण, पालन, पोषण, ब्रह्मा विष्णू महेश आणि यम. यमाची किती नाव आहेत. कृतांत, सध्या तर यमाचा काय सगळीकडे थैथयाट चालू आहे सगळ्या जगामध्ये. खुश आहे तो, टार्गेट कंप्लीट व्हायला लागलं. मग ते जानेवारी फेब्रुवारी मार्च आलं का लोक, ते पोलीस जे असतात ना, ट्रॅफिकवाले, ते पावती पुस्तकं घेऊन उभे असतात रस्त्यावर, कारण त्यांना टार्गेट पूर्ण करायचं असतं. यमाला काही टार्गेट दिलेलं असेल ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी 2020 आणलं आणि कोरोना आणून उभा केला. रोज यादी आहे त्याच्याकडे, खतावण्या करता करता त्याचेच हात दुखत असतील आता. किती आणले आज, किती आणले आज, कुठून आणले. आपण मात्र दासबोध चिंतनामध्ये रममाण आहोत. आपल्याला त्या यमाची भीती नाही, कारण समर्थांनी 4 समास यमावर लिहून ठेवलेले, त्याच्या कामावर लिहून ठेवले. त्यामुळे आपण काय घाबरतो काय. आपण तर त्याचं स्वागत करायला तयार आहेत. 4 समास, मृत्यू निरूपण, देहांत निरूपण, देह आशंका निरूपण, हे सगळे मृत्यूचे समास आहेत. या पृथ्वीचं सगळ्यात मोठं भय कुठलं आहे आपल्याला माहिती आहे, ते मृत्यूचं भय. त्या भयापासून समर्थ आम्हाला मुक्त करतात, तयारी करून ठेवतात. बी रेडी. आणि बरोबर तयारी होते. धन्य धन्य येम धर्म, सकळ जाणती धर्माधर्म, प्राणी मात्राचे वर्म, ठाई पाडिती श्रीराम. दक्षिण दिशेचा अधिपती आहे हा यम. कृतांत, वैवस्वत, काळ, अशी अनेक नावं त्याला आहेत. प्राणी मात्राचे वर्म ठाई पाडिती. काय केलंय आयुष्यभरामध्ये. नरदेह दिला होता, काय केलं त्याचं, ते सगळं वर्म. यमाकडे सगळं लेखाजोखा आहे. म्हणून समर्थ म्हणतात, प्राणी मात्राचे वर्म ठाई पाडिती. काय चांगलं केलंय, काय वाईट केलंय, सगळं समोर, चोपडी तयार आहे. आणि त्याप्रमाणे त्याला दुर्गती सद्गती काय द्यायची असेल तर यम देतो. आता या पुढच्या ओवीपासून अनेक ठिकाणच्या देवदेवस्थानांची
वर्णन समर्थ रामदासांनी केली आहेत. व्यंकटेशी महिमा किती, भले उभ्या अन्न खाती, वडे धिरडी स्वाद घेती, आतळस आपालांचा श्रीराम. तिरुपती बालाजी म्हणजे समर्थ तिरुपतीला गेलेले आहेत. व्यंकटेशी महिमा किती, भले उभ्या अन्न खाती, सगळे उभा राहून अन्न खातात. जगन्नाथ का हात, जगन्नाथ का भात, सब पसारे अपना हात. प्रत्येक जण मला द्या, मला द्या, मला द्या. आणि उभा राहून खाण्यात काही नाही, प्रसाद आहे तो भगवंताचा. वडे धिरडी स्वाद घेती. आता दक्षिणेमध्ये असल्यामुळे तिकडे वड्यांचे प्रकार जास्त आहे. मेदू वडा, बटाटा वडा, कोणते कोणते वडेत. आतळसा आपालांचा, धिरडे, ते दोशे, आपालांचा म्हणजे घारगे, किंवा मला वाटतं त्या ते घारग्या ते दोशांनाच दोशे किंवा काय ते काय पदार्थ आहेत ते काहीतरी. तर आपालांचा म्हणजे घारग्यांचा, आणि आतळस म्हणजे स्वाद, स्वादिष्ट खमंग घारगे. डोसा, असे पदार्थ तिकडचे वर्णन समर्थ करतायत. धन्य तू ओ बनशंकरी, उदंड शाखाचिया हरी, विवर विवरो भोजन करी, ऐसा कैचा श्रीराम. धन्य तू ओ बनशंकरी. कर्नाटकामध्ये विजापूर जवळ, बदामी पासून जवळ, आणि तिथली जी बनशंकरी देवी आहे, तिचा जो उत्सव आहे, पौष महिन्यामध्ये उत्सव येतो. शुद्ध सप्तमी ते पौर्णिमा असा एवढा उत्सव असतो. आणि त्या उत्सवामध्ये नैवेद्य काय आहे बनशंकरीला? तर भाज्यांचा नैवेद्य. आता आमच्याकडे एक सण येतो, मंगळवारी येणार आहे महालक्ष्मी. किती भाज्या आहेत? 16 भाज्या. काय देवांची खासियत आहे. कुणाला काय लागतं, कुणाला काय लागतं. त्या निमित्ताने प्रसाद भक्ताला मिळाला पाहिजे, त्याला वेगवेगळी प्रकारची व्यंजनं मिळाली पाहिजेत. हीच तर धारणा आमच्या संस्कृतीत आहे. आणि तो प्रसाद म्हणून ग्रहण करत असताना त्यातलं पावित्र्य ते आपल्याला टाकून नाही देता येत, उष्ट नाही टाकता येत. का? अगदी लहान मुलं जरी असली तरी आपण त्यांना सांगतो सगळं संपवायचं. नैवेद्याचं ताट दिलंय तुला, आता मी जसं घडीमध्ये सगळं कालवून खाल्लं तसं नाही खावं लागत. चवी नटाने कालविले तैसे. धन्य धन्य तू बनशंकरी, उदंड शाखांची आहारी, विवर विवरो भोजन करी, ऐसा कैचा. काय काय प्रकार आहेत समर्थ म्हणताय. उदंड शाखांची आहारी, अनेक शाखांच्या, शाख म्हणजे भाजी, अनेक भाज्यांचा नैवेद्य तुला लागतोय. हरी म्हणजे ढीकच्या ढीक लावलेले असतात तुझ्या समोर भाज्यांचे. 60 भाज्या करायच्या आहेत म्हणजे काय कमाल आहे का नाही? सोपी गोष्ट आहे का? आम्ही 16 भाज्या करतो महालक्ष्मीला. आमच्या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये, इथली विदर्भातली बरीच मंडळी या संत समागमावर आहेत. आमच्या सौ सुषमा काळे आहेत, अश्विनी कुलकर्णी आहेत, मीनाक्षी वराड पांडे आहेत. हा घारग्यांचा अर्थ भिडेंनी दिलेला आहे. घारगे म्हणजे लाल भोपळ्याचे गोड वडे. मला वाटलं ते दोशासारखा जो जाड पदार्थ असतो त्या अजूनही नाव मला आठवत नाहीये. उत्तप्पा, उत्तप्पा मला वाटलं त्यातला प्रकार काही असेल.
डोसा, उत्तप्पा, वडे हे सगळं तिकडे आंध्रा, कर्नाटक तिकडे फार प्रसिद्ध आहे ना. दक्षिणेकडचे पदार्थ आहेत हे सगळे. त्यामुळे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये महालक्ष्मीचं फार मोठा सण आहे. सगळी मंडळी, सगळे नातेवाईक त्या निमित्ताने गोळा होतात. त्या दिवशी अजून एक पदार्थ आलाय, अप्पम. बरोबर आहे, ही सगळी पदार्थ तिकडचेच आहेत. समर्थांनी आपल्याला एक सांकेतिक म्हणून काही नैवेद्याचा, काही पदार्थांचा उल्लेख केला. इथं 16 भाज्यांचा नैवेद्य आहे महालक्ष्मीला. मग आता 16 भाज्या कोण खाणार? मग त्यापेक्षा ते बाजारात गेलं का तिथं कुप्पे करून ठेवलेले असतात आणि त्यात एक तुकडा असतो. 16 भाज्या, तशा 60 भाज्या बनशंकरीला नैवेद्य म्हणून द्याव्या लागतात. एकापेक्षा एक पदार्थांची नावं येत आहेत. गिरडी, घावण, अप्पम, वडे. आता हे सगळा महिना, हे सगळे सण उत्सवाचेच दिवस आहेत सगळे. श्रावण लागला की चालू होतं आपल्याकडे, एकानंतर एक, एका पाठोपाठ एक. आणि त्या दिवसाचं महत्व आहे, त्या दिवशी केलेले पदार्थ आहेत. धन्य तुगा धन्य भीम गोलांगुळा, कोरवंड्याच्या उदंडमाळा, दही वडे खाता सकळा, समाधान होये श्रीराम. बनशंकरीला शाकंभरी म्हणतात. बरोबर आहे, कारण नावच आहे शाकंभरी. म्हणून समर्थ म्हणतात शाखा उदंड शाखाची हरी. 2 शब्द आहेत. हरी आणि उदंड हे दोन्ही शब्द सारखेच आहेत. उदंड म्हणजे खूप, हरी म्हणजे थप्पी लावली आहे, ढीक केलाय. उदंड शाखांची हरी. धन्य भीम गोलांगुळा, कोरवड्यांच्या उदंडमाळा, दही वडे खाता सकळा, समाधान होये श्रीराम. धन्य भीम गोलांगुळा. आपल्या लक्षात आलंय की हे हनुमंत आहे, ज्याची शेपूट ही गोल झालेली आहे पाठीमागे, तो गोलांगुळा. वानर तुम्ही पाहिलंय का? असं म्हणतात की श्री त्याच्यासोबत आली लक्ष्मी आणि तिने त्या शेपटीमध्ये अस्तित्व आपलं अधिष्ठान ठेवलं आणि ती डोक्यावर आहे वानराच्या. शक्ती ही डोक्यावरच असते. त्यामुळे जेव्हा काही विशिष्ट अभिनिवेशात वानर येतं तेव्हा त्याचं शेपूट पाठीमागं असं गोल होतं. आणि समर्थांचे जेवढे हनुमंत आहेत, जेवढे मारुती आहेत, ते सगळे या पद्धतीनं आहेत. डोक्यावर शेपूट, चपेटा म्हणलंय समर्थांनी, असा आलेला शेपूट, तो गोलांगुळा. कोरवड्यांच्या उदंडमाळा, दही वडे खाता सकळा, समाधान होय. त्याचा नैवेद्य आहे दही वड्याचा. कोरवड्या. आता असं आहे की उडदाची डाळ, उडदाचं पीठ आणि भोपळा खिसलेला, ते सगळं एकत्र करून वड्यासारख्या ते कोरवड्या त्या एक तर तळल्या जातात किंवा वाळवल्यानंतर खारोड्या जशा असतात आपल्या तशा त्याची माळ करून दक्षिणेमध्ये हनुमंताला घातली जाते. त्या कोरवड्यांच्या उदंड माळा, दही वडे खाता सकळा, समाधान होय. सगळ्यांना तो प्रसाद खाल्ल्यानंतर समाधान होतं. आमच्या मराठवाड्यामध्ये बुंदी हा जास्त प्रसाद हनुमंताला चालतो. म्हणजे हनुमान जयंतीला वगैरे बुंदी सगळीकडे वाटली जाते आणि त्याच्यासोबत भजे वाटले जातात. त्यामुळे मला असं वाटतं की इथून खाली जसं आपण दक्षिणेकडे जाऊ तसं या पिठाच्या डाळींचे
किंवा उडदाच्या डाळी आहेत, यांचे प्रकार जरा जास्त आहेत तांदूळासोबत. धन्य तू गा खंडेराया, भंडारे होय पिवळी काया, कांदे भरीत रोटगे खाया, सिद्ध होती श्रीराम. आता हा खंडेराया जो आहे, आपल्याला माहिती आहे, आपण ती खंडेरायावरची मालिका पाहिलेली आहे. मणिमल्लासुराचा वध करण्यासाठी म्हणून भगवंताचा जो अवतार झाला, शंकराचा जो अवतार झाला, तर तो आहे खंडेराया. समर्थ पुढे म्हणतात, भंडारे होय पिवळी काया. भंडारा उधळला जातो, खोबरं आणि हळद, त्यामुळे सगळी काया जी आहे तर ती सगळी कपडे सुद्धा, आपण पालीला जा, जेजुरीला जा, जिथं जिथं खंडोबाची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी तो भंडार उधळला जातो. हळद आणि खोबरं, त्यातून सगळे लोकांचे कपडे पिवळे होतात. कांदे भरीत रोटगे खाया, सिद्ध होती श्रीराम. या खंडेरायाची जी उत्सव जो आहे तर तो मार्गशीर्ष शुद्ध 1 ते 6 हा 6 दिवसांचा, जसं आपण नवरात्र म्हणतो तसं हे षडरात्र आहे. आणि अनेक ठिकाणी नवरात्र सुद्धा आहे, अनेक ठिकाणी खंडोबाचं नवरात्र आहे किंवा षडरात्र सुद्धा आहे. आणि चंपाषष्ठीला याचा जो नैवेद्य करतात, तर समर्थ म्हणतात की कांदे भरीत रोटगे खाया, सिद्ध होती. धन्य तुळजा भवानी, भक्ता प्रसन्न होते जनी, गुणवैभवास गणी, ऐसा कैचा श्रीराम. समर्थांचं आराध्य दैवत हे भवानी आहे, तसं शिवाजी महाराजांचं कुळ दैवत ही भवानी आहे. समर्थ उत्तम पुरुष निरूपणामध्ये म्हणतात, तुमच्यावर कृपा आहे भगवंताची, त्यात विशेष तुळजा भवानी. भगवंताची तुमच्यावर कृपा आहे, त्यातल्या त्यात तुळजा भवानीची तुमच्यावर विशेष कृपा आहे. समर्थ म्हणतात, धन्य तुळजा भवानी, भक्ता प्रसन्न होते जनी. ती प्रसन्न होतीये म्हणून समर्थांनी विचारलं, उदंड ऐकिले मागे. खूप झालं म्हणले, ऐकलंय, प्रसन्न होतीस प्रसन्न होतीस, पण आता ते करून दाखव. असं साकडं घातलेलं आहे. अफजल खान वधाच्या वेळी फार ऐकलं तुझं मागे मागोमाग, पण आता खरं काय ते करून दाखव. थेरी नको, प्रॅक्टिकल दे. भक्ता प्रसन्न होते जनी, गुणवैभवा सगणी, ऐसा कैचा श्रीराम. धन्य धन्य पांडुरंग, अखंड कथेचा होतो धिंग, तानमाने रागरंग, नाना प्रकारी श्रीराम. आपण पाहिलं, लाखो लोक पंढरीला येतात, पायी चालत असतात. वारकरी आपल्या त्या रममाण झालेले असतात. विठुरायाला भेटायला जायचं आहे. विठुराया पुंडलिकाला भेटायला आला, त्यालाही ताटकळत राहावं लागलं, कारण तो अजून तसाच उभा आहे. पुंडलिकाने सांगितलं, थांब इथंच. आई वडिलांची सेवा. धन्य धन्य ते जन, जे करीती माय बापाचे भजन. समर्थ दासबोधात सांगतात का नाही, धन्य धन्य ते जन, जे करीती माय बापाचे भजन. आई वडिलांची सेवा करायला मिळणं हे मोठं महत् भाग्य आहे. आणि आपण ती सेवा जरूर केली पाहिजे, आपलं कर्तव्य म्हणून केली पाहिजे. किती ठिकाणी समर्थेचा होतो धिंग, रागरंग, नाना प्रकारी श्रीराम. पंढरपूरला विटेवर उभा आहे विठो. धन्य तू गा क्षत्रपाळा, उदंड जना लाविला चाळा, भाव भक्ते वेळ नाही श्रीराम. धन्य धन्य तू क्षत्रपाळा. क्षत्रपाळ म्हणजे त्यालाच आपण भैरवा असं म्हणतो. प्रत्येक गावामध्ये तसा भैरव आहे. धन्य तू गा क्षत्रपाळा, उदंड जना लाविला चाळा, भावे भक्ती करिता फळा, वेळ नाही श्रीराम. प्रत्येक गावातला भैरोबा समर्थांनी पाहिलेला आहे, समर्थांनी या इथं केलेलं आहे.
रामकृष्णादिक अवतार. आज बराच व्यत्यय चालू आहे. मध्येच कनेक्शन जात आहे, मध्येच रेंज जातीये. रामकृष्णादिक अवतार त्यांचा महिमा अपार, उपासने सबहुत नर. रामकृष्णादिक अवतार त्यांचा महिमा अपार, उपासने सबहुत नर. तत्पर झाले श्रीराम. समर्थ म्हणतात अनेक अवतार आहेत, अनेक देव आहेत, अनेक देवता आहेत आणि त्यांची उपासना करण्यासाठी अनेक लोक कोरोनाच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये तत्पर झालेले आहेत. वेगवेगळे ग्रंथांचं वाचन करतायत, पारायण करतायत, अभ्यास करतायत. अशी तत्परता एरवी दाखवता आली नसती आम्हाला. वेळ नव्हता आमच्याकडे. सकळ देवांचे मूळ तो हा अंतरात्माची केवळ, भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे श्रीराम. समर्थ असं म्हणताय सकळ देवांचे मूळ तो अंतरात्माची केवळ, भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे. पत्रम पुष्पम फलम तोयम. जे जे त्याला अर्पण करू, जे जे देवतेला, ज्या ज्या देवतेला आपण अर्पण करू, ते सगळं त्या केवळ एका अंतरात्म्याला पोचतं. केशवम प्रतिगच्छति. नाना देव होऊन बैसला, नाना शक्ती रूपे झाला, भोगता सकळ वैभवाला तोची एक श्रीराम. समर्थांना जे बिंबवायचंय आपल्या अंतःकरणावर, आपल्याला जे पटवून द्यायचंय, ते समर्थ फिरवतात फिरवतात आणि पुन्हा मुळापर्यंत आणतात. मानत मानत घालावे मुळाकडे, मुलाच्या चालीने चालावे, मुलाच्या बोलीने बोलावे. मानत घालावे हळूहळू, मानत घालावे मुळाकडे. ते मूळ आहे, ते परब्रह्म, तो अंतरात्मा अनेक देव होऊन बसला. अनेकांमध्ये एकत्व पाहणे हे विशेष आहे. समर्थांना कुठेही गेलं तरी रामच दिसायचे. येथे उभा का रे श्रीरामा, मेघश्यामा, कुठं ठेवले चापबाण, कुठे ती आमची सीता. इथं दोघी दोघी काय करतायत, आमचे वानर कुठे गेले, इथं कोणता गोपाळांचा शिष्य मेळावा जमवला, शरयू कुठे आहे, चंद्रभागा कशी आली. एक देव दिसला पाहिजे आणि तो आमच्या अंतःकरणात दृढ बसला पाहिजे. नाना देव होऊन बैसला, नाना शक्ती रूपे झाला, भोगता सकळ वैभवाला तोची एक श्रीराम. याचा पहावा विचार, उदंड लांबला जो जार, होती जाती देवनर किती म्हणोनी श्रीराम. कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा उदंड स्तुती, सर्वत्रांची भोग प्राप्ती अंतरात्म्यासीच घडे श्रीराम. अनेक ठिकाणी जायला पाहिजे, अनेक तीर्थस्थळांना भेट द्यायला पाहिजे. विविधता आहे, तिथला महिमा वेगळा आहे. कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड आणि उदंड निंदा उदंड स्तुती, सर्वत्रांची भोग प्राप्ती अंतरात्म्यासीच घडे. एवढ्या मोठ्या शिव्या समर्थांनी आपल्याला सांगून ठेवल्या. गदडीचा, सुकळीचा, कुत्रीचा. समर्थ म्हणतात सगळ्या शिवाय त्या अंतरात्म्याला पोचतात. जो नैवेद्य केलेला असेल तो सगळा त्या अंतरात्म्यालाच जातो, एकाच ठिकाणी पोचतो. कोण देही काय करीतो, कोण देही काय भोगितो,
भोगी त्यागी वितरागी तो एकची आत्मा श्रीराम. 3 प्रकार समर्थांनी या ठिकाणी सांगितले आणि या तिघांमध्ये अंतरात्म्याचं अधिष्ठान आहे. समर्थ म्हणतात, कोण देही काय करीतो, किती विविधता आहे, कशी यादी करून सांगायची. कोण देही काय भोगितो, कोण देही काय मागितो करीतो, कुठल्या रूपामध्ये तो काय करतो आहे. जाणीव एकच आहे, अंतरात्मा एकच आहे, पण शरीर भेदे आहार भेदे आपल्याला ते वेगळे पण दिसतं. कधी कधी त्यात विरोधाभास दिसतो. प्राणी डसाया येतो, सर्प डसाया येतो, प्राणी भेवून पळतो. समर्थ सांगतात, जाणीव एकच आहे ना दोन्हीकडे. त्यालाही भीती वाटते आणि यालाही भीती वाटते. साप चावेल म्हणून याला भीती आहे आणि हा माणूस मला मारेल म्हणून त्या सापाला भीती आहे. पाणी सगळ्यांना थंडच आहे, विस्तव अग्नी सगळ्यांना गरमच आहे, उष्णच आहे. आहार भेदे शरीर भेदे आपल्याला विविधता दिसते. भोगी त्यागी वितरागी. भोगी म्हणजे सामान्य जन, की जे केवळ भोग घेण्यासाठी देहबुद्धीनं सगळं आपलं आयुष्य घालवतात, ते भोगी आहेत. काही त्यागी आहेत, त्या भोगाचा त्याग करतात ते. आणि काही वितरागी आहेत, वैराग्य संपन्न आहेत. या सगळ्यांमध्ये एकच अंतरात्मा आहे. प्राणी स्वाभिमाने भुलले, देहाकडे पाहत गेले, मुख्य अंतरात्म्यास चुकले, अंतरी असोनी श्रीराम. समर्थ म्हणताय, प्राणी स्वाभिमाने भुलले. अहंकार, अभिमान, विश्व, तैजस, प्रत्येगात्मा आपण पाहिलंय. स्थूळ देहाचा अभिमान, विश्व, सगळं दृश्य विश्व, जे जे दिसतंय त्या सगळ्याचा अभिमान. चारी देहांचे 4 अभिमान आहेत. प्राणी स्वाभिमाने भुलले, त्या दर्पामध्ये, त्या नशेमध्ये अडकून बसला. भुलले म्हणजे भूल भुलयात अडकला. देहाकडे पाहत गेले. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुल्लासी वरली या रंगा. वरवर बघून कसं चालेल. त्यात जे अधिष्ठान आहे त्या अंतरात्म्याला पाहिलं पाहिजे. त्याला काय हवं नको ते बघायला पाहिजे. मुख्य अंतरात्म्यास चुकले, अंतरी असोनी श्रीराम. कारण काय, समर्थ म्हणतात की तुझ्या अंतःकरणातही आहेच ना ते. तेच अंतरात्मा, तेच तत्व तुझ्याकडे पण आहे, तेच तत्व इतरांमध्ये आहे. मग एकच असताना विरोध कशासाठी, भेदाभेद कशासाठी, उंच नीच कशासाठी. अरे या आत्मयाची चळवळ पाहे, ऐसा भूमंडळी कोण आहे, अगाध पुण्य अनुसंधान राहे, काही एक श्रीराम. समर्थ म्हणतात की या आत्म्याची चळवळ, या भूमंडळावर चळवळ म्हणजे त्याची विविधता, अनेकांमध्ये तो नटून बसलेला आहे. पण त्याला जाणणारा कोण आहे, सगळ्यांना नाही लक्षात येते. ऐसा भूमंडळी कोण आहे, अगाध पुण्य अनुसंधान राहे, काही एक. पण ज्याचं पुण्य चांगलं आहे, ज्याचं भाग्य आहे, जो साधना करतो आहे, जो अभ्यास करतो आहे, त्याला मात्र हे जमतं. आणि म्हणून तो त्या अंतरात्म्याची अनुसंधानात राहतो, त्याच्याशी तदाकार होऊन राहतो. त्या अनुसंधानासरिसे जळोनी जाईजे किलमिशे, अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरून पाहती श्रीराम. समर्थ म्हणतात की ते अनुसंधान जर साधता आलं आपल्याला, साधकाला, तर जळून जाईजे किलमिशे, अनेक संशय, अनेक प्रश्न, अनेक किंत
सगळे जळून जातील. जळलं म्हणजे बीज भाजले उगवे ना, समर्थ आपल्याला सांगतायत. ते जळून जातं. पुन्हा आपल्या मनामध्ये कधीही अंतःकरणामध्ये किंत येणार नाही, प्रश्न येणार नाही, कुठलं किलविष येणार नाही, संशय येणार नाही, मलिनत्व येणार नाही. अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरो न पाहती श्रीराम. समर्थ एका ठिकाणी दासबोधामध्ये म्हणतात, अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती. जो अंतःकरणात बसलेला आहे सगळ्यांच्या, त्याला जाणणारा कोण आहे? जो अंतर्निष्ठ आहे, तो ज्याची निष्ठा त्या अंतःकरणाशी आहे, त्या अंतरात्म्याशी जोडलेली आहे, त्याच्या अनुसंधानात तो आहे, त्यालाच इतरांचं अंतःकरण समजू शकतं. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भरंगळले, लोकाचारे श्रीराम. अंतर्निष्ठ तितुके तरले. आपल्याला तरुण जायचंय या भवसागरातून. ऐहिक पारलौकिक आपल्याला हा रस्ता सहजपणे पार करायचा आहे, तरुण जायचं आहे आणि पलीकडच्या काठावर असलेल्या परब्रह्माची भेट घ्यायची आहे, त्याच्याशी अनुसंधान साधायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, अंतर्निष्ठ तितुके तरले. ज्यांना अंतर्निष्ठ आहेत, ज्यांना अंतरात्म्याची ती साधना जमली, तदाकारता जमली, ते सगळे तरले. अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. ज्यांना तो अंतरात्मा सापडला नाही, ज्यांना तो अंतरात्मा लक्षात येत नाही, ते सगळे लोक बुडाले. बाह्याकारे भरंगळले, लोकाचारे श्रीराम. वरवरच्या रंगालाच भुलले, आत उतरलेच नाहीत. लोकाचारे, जनरीती तशी आहे, लोक राहटी तशी आहे, वर पाहतात, मुळापर्यंत कुणी जात नाही. म्हणून त्या मुळापर्यंत जाण्यासाठी समर्थांनी गणाधीश तो ईश मुळारंभ जो आहे, त्या गणपतीचं स्तवन या समासाच्या सुरुवातीला केलं. आणि या समासाची शेवटची जी ओवी आहे, मला नेऊन भिडलेली आहे. अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, बाह्याकारे भरंगळले. बाहेरच्या आकारावर जे भरंगळले, जे घसरले, त्यांना मुळापर्यंत जाताच आलं नाही. असा हा बहुदेवस्थान निरूपण समास, बहुजिन्सी ज्याचं नाव आहे, तो समास आपण पाहिला. दुसरा समासही आज आपण घेऊया. तो समास आहे दशक 18वा, समास दुसरा, सर्वज्ञ संग निरूपण. सज्जनो, सर्वज्ञ संग निरूपण या समासामध्ये समर्थांनी जो जाणकार आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. सर्वज्ञ हे भगवान श्रीकृष्णाचं एक नाव आहे. आणि समर्थ रामदास स्वामींनी या समासात जो अंतरात्म्याला जाणतो, असा आहे की हा जो बहुजिन्सी समास आहे, बहुदेवस्थान समास आहे, अनेक देवांमध्ये एक मुख्य देव ओळखला पाहिजे, तसा अनेक मूर्त्या आहेत. चत्वार देवाची आपल्याकडे संकल्पना आहे. प्रतिमा, अवतार, जगदीशात्मा आणि परमात्मा अशी आपल्याकडे संकल्पना आहे. या सगळ्यामध्ये जो मुख्य देव ओळखायचा, तसं समर्थ या ठिकाणी सांगतात की जो अंतरात्म्याला जाणणारा आहे तो ज्ञानी आहे. आणि अशा ज्ञानी माणसाला समर्थ सर्वज्ञ संग असं म्हणतात. त्याचा संग केला पाहिजे, त्याचा सहवास मिळवला पाहिजे. सर्वज्ञ, ज्याला सगळं माहिती आहे, असा तो ज्ञानी. आणि समर्थांनी या समासामध्ये अशा जाणत्या माणसाच्या जवळ बसलं पाहिजे, त्याच्या सहवासात राहिलं पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे आणि त्याच्याकडनं आपल्या मनातले विविध प्रश्न जाणून घेतले पाहिजेत, त्याचं निराकरण करून घेतलं पाहिजे, असं समर्थ या ठिकाणी सांगतायत. या समासाची एक खासियत आहे. या समासातल्या 23 ओव्या
ओवी क्रमांक 2 पासून सुरुवात या प्रत्येक ओवीची जाणता या शब्दापासून आहे. समर्थांनी काही काही ठिकाणी शब्दांची मोठी चपखल योजना केलेली आहे. आपण पाहिले ना, ते बऱ्याच वेळा पाहिले. अ आ इ ही बाराखडी, क ख ग घ, कीर्तन कवित्व करा निरूपण मध्ये आपण पाहिलं. शब्दांची खेळी आहे. तसं समर्थांनी या समासात दुसऱ्या ओवीपासून 23व्या ओवीपर्यंत जाणता हा शब्द वापरलेला आहे. समर्थ असं म्हणतात की हा जो जाणता माणूस आहे त्याला मानवी जीवनाचा, मला कधी कधी फार मोठं आश्चर्य वाटतं की समर्थ रामदासांना एवढी मानवी जीवनाबद्दलची सूक्ष्म निरीक्षण कसं करता आलं. काय केलं पाहिजे, काय काय शिकलं पाहिजे जाणकार माणसाकडे जाऊन, ज्ञानी माणसाकडे जाऊन. समर्थ त्याची यादी देतात या समासात. आत्मज्ञानी जो पुरुष आहे त्याची आपण सेवा केली पाहिजे. त्याच्या सहवासात राहून कसं लिहावं, कसं वाचावं, कसं बोलावं, कसा विचार करावा, भगवंताचं भजन कसं करावं, पूजन कसं करावं, ते पूजन करण्याची पद्धत काय आहे, मग गाणं कसं म्हणावं, संगीत कसं द्यावं, साधनेमध्ये किती कुठला विधिनिषेध सांभाळला पाहिजे, लोकसंग्रह कसा केला पाहिजे. कितीतरी विषय समर्थ रामदासांनी या समासात पुन्हा उजळणी म्हणून आपल्याकडे सांगितलेले आहेत. आणि त्या सगळ्यांचा परिपाक एक आहे की हे सगळं जाणकार माणसाकडे जाऊन शिकलं पाहिजे. सगळंच आपसूक येईल का? नाही होणार. आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतात आणि ही शिकण्याची प्रोसेस तर आहे. सध्या आपण चिंतन करतो आहोत, समर्थ वाङ्मयाचं दासबोधाचा अभ्यास करतो आहोत. ही शिकण्याचीच तर एक प्रक्रिया आहे. कसं बोलावं, कशी समाज शरण वृत्ती ठेवावी, कसे लोक जमवावेत, कसं सामाजिक चळवळीचं काम करावं, एकांत कसा करावा, लोकांतात एकांताप्रमाणे कसं राहावं, किती अवघड स्थिती समर्थ सोपी करून सांगतायत या समासात. आणि समर्थ म्हणतात की साधना काळामध्ये प्राप्त होणाऱ्या ज्या सिद्धी आहेत त्यातच बरेच साधक अडकून पडतात, भले भले घसरतात. समर्थांनी सांगितलंय की देव आणि देवाचं कर्तृत्व याच्यामधला फरक आपल्याला समजला पाहिजे. अत्यंत गोड समास आहे आणि तो आपण जरा घाईघाईमध्ये घेऊया, कारण आज वेळ बराचसा त्या रेंजमुळे आपल्याला वेळ कमी पडलेला आहे. पण हा समास आपण आज संपूया. सर्वज्ञ संघ निरूपण, काही ठराविक ओव्या या समासातल्या घेऊया. नेणपण झाले ते झाले, झाले ते होऊन गेले, जाणतेपणे वर्तले पाहिजे नेमस्त श्रीराम. नेटकेपणाने वागलं पाहिजे, नेमस्त वागलं पाहिजे. आणि समर्थ म्हणतात जाणतेपणे वर्तले, वेड पांघरून राहू नये, जाणकार होऊन मग जीवन जगलं पाहिजे. ज्ञानी होऊन मुक्तता मिळवली पाहिजे आणि देह प्रारब्धावर सोडला पाहिजे. घेऊन जाईल तेव्हा घेऊन जाईल, काही घेणं देणं नाही आपल्याला. अशी अवस्था समर्थांचं वाङ्मय वाचत असताना येते. जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी, हळूहळू श्रीराम. जाणत्यापाशी लेहो शिकावे, जाणत्यापाशी वाचू शिकावे, जाणत्यापाशी पुसावे सकळ काही श्रीराम. पुसावे, विचारणे हा शब्द मराठवाड्यातला, म्हणजे परत आपल्याला स्मरण देत आहे की समर्थ 12 वर्ष मराठवाड्यात राहिले. त्यांचं मूळ गाव जांबेला आहे, जालना जिल्ह्यामध्ये. ज्यांनी पाहिलेलं नसेल त्यांनी पाहायला पाहिजे. या चातुर्मासामध्ये आपण जांबेला येऊन जायला पाहिजे. एवढा समर्थांच्या वाङ्मयाचा आपण अभ्यास करतो आहोत, दासबोधाचा अभ्यास करतो आहोत. समर्थांच्या जन्मगावी जायला पाहिजे ना. फक्त सज्जनगडावर जायचं, घळीमध्ये जायचं असं नाही चालणार. चाफळला जायला पाहिजे, समर्थांच्या जन्मगावी यायला पाहिजे. तिथून 5 किलोमीटरवर असलेलं त्यांच्या मामांचं गाव आसनगाव, जिथं ते बोहलं ठेवलंय अजून. येथे नारायणाचा विवाह होणार होता, आसनगाव. जाणत्यास करावा उपकार, जाणत्यास झिजवावे शरीर, जाणत्याचा पाहावा विचार,
कैसा आहे श्रीराम. जाणत्यापाशी जो आपला गुरु आहे, ज्याच्याकडून आपल्याला शिकायचं आहे, ज्याच्याकडून आपल्याला समजून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी काय काय करावं समर्थ सांगताय. जाणत्यास झिजवावे शरीर, ची सेवा केली पाहिजे. तद्विद्धी परिप्रश्नेन सेवया, सेवा केल्याशिवाय काही होत नाही. जाणत्याचे संगतीने भजावे, जाणत्याचे संगतीने झिजावे, जाणत्याचे संगतीने रिजावे. विवर विवरो श्रीराम. ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे, अनेक वेळा वाचन केलं पाहिजे. विवर विवरो, अनेक वेळा. म्हणून आपली ओवी काय, विवरता विशेषा विशेष कळो लागे. जेवढं आपण विवरू, जेवढं आपण खोल जाऊ. म्हणून आमच्या उपक्रमाचं नाव आहे दासबोध सखोल अभ्यास. लोक म्हणतात सखोल दासबोध अभ्यास करायचा आहे मला. मी त्यांना लगेच विचारतो, मग उथळ दासबोध कुठे आहे? आपण काय बोलतो आहोत? सखोल दासबोध. मग लगेच माझा प्रश्न आहे, उथळ दासबोध कुठे आहे? जाणत्यापाशी जावे, मग समजतं हे सगळं. जाणत्यापाशी गावे गाणे, जाणत्यापाशी वाजवणे, नाना आळाप शिकणे, जाणत्यापाशी श्रीराम. अनेक गोष्टी आहेत समर्थांनी वर्णन केलेले आहे की जाणत्याच्या कासेसी लागावे. काय गोड शब्द आहे. कासेला कोण लागतं? बाळ लागतं, बछडा लागतो, बच्चू लागतो. आणि मग ती माता आपल्या ममतेनं त्याला पाजवते, त्याचं पालन पोषण करते, त्याला चाटते. कासेला लागलेलं कधी पिल्लू पाहिलंय का तुम्ही गाईचं? ते ढुसण्या मारत असतात. तिला त्रास आहे का त्याचा? ती मोठ्या प्रेमाने पाजवते, आणि पाजवताना ती त्याला चाटते, प्रेमाने चाटते. असं आपल्याला जाणत्यापाशी, आपले समर्थ जाणकार आहेत, त्यांच्या काशीशी लागलं पाहिजे. मग समर्थ आम्हाला प्रेमाने आमच्या पाठीवरनं हात फिरवत आम्हाला अंजारी गोंजारी शिकवतील का नाही? नक्की शिकवतील. जाणत्याचे औषध घ्यावे, जाणता सांगेल ते करावे, पथ्य आधी श्रीराम. आता पथ्यांचा तर भडीमार चालू आहे. विटॅमिन सी खा, कॅल्शियम खा, विटॅमिन डी खा, विटॅमिन ई खा. लॉकडाउन की प्रक्रिया पूरे देश में चालू हुई है. कधी होईल अनलॉक? समर्थांना माहिती, जाणकारच आहेत ना ते. खूप समर्थ सांगतायत परीक्षा शिकणे, जाणत्यापाशी तालीम करणे, व्यायाम करणे, अभ्यास करणे, ग्रंथांचा पोहणे अभ्यासावे. किती मानवी जीवनातल्या किती क्षुल्लक गोष्टी आहेत, पण समर्थ म्हणतात की तू जाणकाराकडे जाऊन शिक, नाही तर जीव धोक्यात पडत जाईल तुझा. जाणत्याच्या कथा शिकाव्या, जाणत्याच्या युक्ती समजाव्या, जाणत्याच्या गोष्टी विवराव्या, सकळ काही श्रीराम. जाणता बोलेल तैसे बोलावे, जाणता सांगेल तैसे चालावे, जाणत्याचे ध्यान घ्यावे, नाना प्रकारी श्रीराम. तो कसा राहतोय, कसा बोलतोय, हे समजलं पाहिजे. त्यातलं गमक आपल्या लक्षात आलं पाहिजे. जाणत्याचे पेच जाणावे, जाणत्याचे पिळ उकलावे, जाणता तैसे राखेल तैसे राखावे, लोकराजी श्रीराम. समर्थांमधला लोकसंघटक इथं जागा झालाय. लोकांचा संग्रह करायचा आहे. मग जाणकार माणूस कसा लोकसंग्रह करतोय? असा आपला लोकसंग्रह असला पाहिजे. जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे घ्यावे रंग, जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग, अभ्यासावे श्रीराम. जाणत्याचा साक्षेप घ्यावा. प्रयत्न किती आहेत? यत्न तोच देव जाणावा म्हणणारे समर्थ रामदास आहेत. जाणत्याचा साक्षेप घ्यावा. चौथा आपला चतुसूत्री मधले चौथा आहे मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषयी, चौथा अत्यंत साक्षेप. फेडावे नाना आक्षेप. साक्षेप महत्वाचा आहे. येत राहतील, आम्ही नाही होऊ सक्सेसफुल, आम्हाला नाही जमणार पहिल्या घटके, पण ते सातत्याने शिकत राहिलं पाहिजे. जाणत्याचा साक्षेप घ्यावा, जाणत्याचा तर्क जाणावा, जाणत्याचा उल्लेख समजावा,
न बोलताची श्रीराम. तो कसा बोलतो, उल्लेख न करता तो कसं सांगतो संकेतानी, हे आम्हाला जमलं पाहिजे. जाण त्याचे धूर्तपण, जाण त्याचे राजकारण, जाण त्याचे निरूपण ऐकत जावे श्रीराम. जाण त्याची कवित्वे शिकावी, गद्ये पद्ये ओळखावी, माधुर्य वचने समजावी अंतर्यामी श्रीराम. जाण त्याचे पहावे प्रबंध, जाण त्याचे वचन भेद, जाण त्याचे नाना संवाद बरे शोधावे श्रीराम. जाण त्याची तीक्ष्णता, जाण त्याची सहिष्णुता, जाण त्याची उदारता समजून घ्यावी श्रीराम. तीक्ष्णता, तो सगळं समजून घेत किती दक्ष आहे, सावध आहे, साक्षेपी आहे. समर्थ म्हणतात, सावध साक्षेपी दक्ष तयास मोक्ष तत्काळच. तत्काळ तया तत्काळची मोक्ष. जो सावध आहे, साक्षेपी आहे, दक्ष आहे, हे तिन्ही सूचना या ओवीमध्ये समर्थांनी सांगितल्या जातात. जाण त्याची तीक्ष्णता, जाण त्याची सहिष्णुता, तो किती लोकांचं सोसतो. बहुत लोकांचे सोसेना, बहुत लोक मिळेना, बहुत सोसता उरेना महत्व आपुले. ते समजलं पाहिजे, किती लोकांचं सोसलं पाहिजे, किती लोकांच्या पुढे पडलं पाहिजे, किती भिडस्तपणा आपला ठेवला पाहिजे, प्रत्येकाला हो किती म्हणायचं. जाण त्याची उदारता समजून घ्यावी श्रीराम. जाण त्याची नाना कल्पना, जाण त्याची दीर्घ सूचना, जाण त्याची विवंचना समजून घ्यावी श्रीराम. मी म्हणतो या समासामध्ये आपण एनलिस्ट केली पाहिजे, एक यादी तयार केली पाहिजे. किती सूचना समर्थांनी या समासात दिलेल्या आहेत. प्रत्येक ओवीमध्ये 3-4 सूचना आहेत. किती सूक्ष्म निरीक्षण आहे. जाण त्याची नाना कल्पना, जाण त्याची दीर्घ सूचना, पुढे काय घडणार आहे ते सुद्धा त्याच्या लक्षात येतं. अनेक योजना करायच्या आहेत. जाण त्याची विवंचना समजून घ्यावी श्रीराम. योजना, नियोजन, जाण त्याचा काळ सार्थक, जाण त्याचा अध्यात्म विवेक, जाण त्याचे गुण अनेक अवघेच घ्यावे श्रीराम. जाण त्याचा भक्तिमार्ग, जाण त्याचा वैराग्य योग, जाण त्याचा अवघा प्रसंग समजून घ्यावा श्रीराम. जाण त्याचे पहावे ज्ञान, जाण त्याचे शिकावे ज्ञान, जाण त्याचे सूक्ष्मचिन्ह समजून घ्यावे श्रीराम. तो ध्यानाला कसा बसतो, त्यांनी ज्ञान किती ग्रंथांचं मिळवलेलं आहे. सूक्ष्मचिन्ह, तो कसं चालतो, कसं बोलतो, बारीक बारीक गोष्टी त्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत. आणि तो सगळं हे करतो आहे, अनेक चळवळी चालवतो आहे, पण स्वतःला त्यांनी किती अलिप्त ठेवलंय. अनेक मंडळ चालवली पाहिजेत, अनेक सभा गाजवल्या पाहिजेत, अनेक लोकांचा संग्रह केला पाहिजे, पण आम्ही त्यात किती इन्व्हॉल्व व्हायचं. अलिप्तपण राखो जाणे, साखळीमध्ये वरतो जाणे. किती सूचक ओवी आहे. एवढं सगळं केलं पाहिजे समर्थ सांगतायत. 21 ओव्यांमध्ये पहिली ओवी जर सोडली तर 20 ओव्यांमध्ये 3 गुण जर सांगितले तर 20-60 सूचना समर्थांनी सांगितल्या. आणि या 60 सूचना एवढा व्याप वाढवायचा आहे, लोक जमवायची आहेत, चळवळ चालवायची आहे, समुदाय एकत्र करायचा आहे, ब्राह्मण मंडळा मिळवायचा आहे, महाराष्ट्र धर्म वाढवायचा आहे, लोकांना व्यायामाला लावायचं आहे, अनेक ग्रंथांचा अभ्यास करायचा आहे, मठांची उभारणी करायची आहे. आणि हे सगळं करत असताना आपण काय केलं पाहिजे समर्थ या ओवीमध्ये सांगतात. जाण त्याचे अलिप्तपण, जाण त्याचे विदेह लक्षण, जाण त्याचे ब्रह्मविवरण समजून घ्यावे श्रीराम. अलिप्तपण राखता आलं पाहिजे. लोक त्यात इन्व्हॉल्व होतात. ज्या मंडळाचा जो अध्यक्ष असतो तो बैठकीला येतो आणि तिथं असलेलं डिझेल पेट्रोल
ते काय गाडीला लागतं ते सगळं घेऊन जातो. अलिप्त पण कसं राखता येईल असं केलं तर? एखादा कार्यक्रम घ्यायचा आहे, समर्थ म्हणतात धनी कोठे दिसेची ना, ते म्हणजे अलिप्तपण आहे. सगळं ब्रह्मांड उभा केलंय त्याने, केलंय का नाही परब्रह्माने? दिसतो का तो? शोधू जाता कोठे आढळे ना, दिसत नाही, सापडत नाही. असं आपल्याला करता येईल का? जेवायला आधी, कामाला कधी मधी, फोटोला मधी, अशी आपली भावना आहे. नंतर नाही उरला एखादा पदार्थ तर खायला कसा मिळेल म्हणून जेवायला आधी, फोटोला मधी. इकडचा माणूस कट होऊ शकतो फोटोमध्ये, मधली माणसं बरोबर राहतात, त्याचा बरोबर फोटो येतो. कामाला कधी मधी. जाणत्याचे अलिप्तपण, जाणत्याचे विदेह लक्षण, ध्येयबुद्धीवर नाही येतो. अपमान करता समर्थ सांगतात का नाही, निखंदो नाही, खंत वाटता उपयोगी नाही. विदेह लक्षण. जाणता एक अंतरात्मा, त्याचा काय सांगावा महिमा, विद्या कळा गुणसीमा, कोणे करावी श्रीराम. विद्या कळा गुणांना सीमा नाहीये. आणि हे सगळं ज्यांनी हे अवडंबर उभारलंय, हे जग, ही सृष्टी ज्यांनी निर्माण केली आहे, तो मात्र दडून बसलेला आहे. त्याला शोधावं लागतं. आणि त्याला शोधणं म्हणजे ही अभ्यास आहे किंवा ही अंतरात्म्याची उपासना आहे. परमेश्वराचे गुणानुवाद, अखंड करावा संवाद. कसं शोधायचंय त्याला, ही प्रोसेस आहे. समर्थ सांगतायत साधना करा. कशी करायची? परमेश्वराचे गुणानुवाद, अखंड करावा संवाद, तेणे करिता आनंद उदंड होतो श्रीराम. आम्हाला आनंद होतो. समर्थांचं वाङ्मय आम्ही वाचतो आहोत, दासबोध वाचतो आहोत, मनाचे श्लोक वाचतो आहोत, आत्मारामाचा अभ्यास करतो आहोत. परमेश्वरे निर्मिले ते, अखंड दृष्टी सपडते, विवरो समजावे ते, विवेकी जनी श्रीराम. समर्थ म्हणतात परमेश्वराने हे सगळं उभारून ठेवलंय आणि ते कायम आपल्या समोर आहे. अखंड दिसते, अखंड दृष्टीस पडते. काय दृष्टीस पडते? त्यांनी उभा केलेलं विश्व, ते तर या चर्मदृष्टीला दिसतं. त्याचा जो अलिप्तपण आहे, करून अकर्ता, भोगून अभोगता, हे लक्षण आम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि ते आमच्या अंगीकारता आलं पाहिजे, आम्हाला आमच्या आचरणात आणता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात परमेश्वरे निर्मिले ते, हे सगळं ब्रह्मांड त्यांनी उभं केलं, या सगळ्या सृष्टीची रचना केली. अखंड दृष्टीच पडते. त्याचं अलिप्तपण आमच्या दृष्टीला पडलं पाहिजे. आणि कधी पडेल? विवरो समजावे ते, त्याचा अभ्यास केला पाहिजे. श्रवण मनन निदिध्यास. जितुके काही निर्माण झाले, तितुके जगदेश्वरे निर्मिले, निर्माण वेगळे केले पाहिजे आधी श्रीराम. या ठिकाणी समर्थांनी एक प्रिकॉशनरी स्टेटमेंट दिलंय, घसरगुंडीची शक्यता दाखवली आहे. जितुके काही निर्माण झाले, तितुके जगदेश्वरे निर्मिले. निर्माण वेगळे केले. कुणी निर्माण केलंय त्याला नाही बघायचं, आणि त्यांनी जे उभा केलंय त्याच्यामध्येच आपण गुंतून पडायचं का? ज्यांनी निर्माण केलंय त्याच्या त्या मुळापर्यंत कधी जाणार? म्हणून ही साधना आहे. समर्थ म्हणतात ते केले पाहिजे आधी, अगोदर ते केलं पाहिजे. त्याला शोधा, त्या परब्रह्म तत्वाला शोधायचं काम अगोदर केलं पाहिजे. तो निर्माण करतो जना, परिपाहो जाता दिसेना, विवेक बळे अनुमाना, आणि जावा श्रीराम. समर्थ म्हणता तो निर्माण करतो जना. त्यांनी अनेक गोष्टी निर्माण केल्यात,
अनेक प्राणी निर्माण केले, अनेक 18 भार वनस्पती निर्माण केल्या, 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले, परी पाहो जाता दिसेना. एवढं सगळं मोठं कर्तृत्व त्याचं आहे, पण तो कुठे आहे? आम्ही आमची दासबोध अभ्यास मंडळ उभी केली पाहिजेत. आम्ही लोकांना अभ्यासाला बसवलं पाहिजे. एकोहम बहुश्याम, माझ्यासारखे अनेक झाले पाहिजेत. समर्थांच्या वाङ्मयाचे अभ्यास करते निर्माण झाले पाहिजेत. आणि हे सगळं करत असताना आपण त्यांना जिथं जिथं पाहिजे तिथं तिथं आपण त्यांना मदत केली पाहिजे. परंतु प्रत्येक वेळी त्यामध्ये आपला इन्व्हॉल्वमेंट नसली पाहिजे. प्रत्येक वेळी तिथं टोकाटोकी नाही करायची गरज आहे. तो निर्माण करतो जना, परिपाहो जाता दिसेना, विवेक बळे अनुमाना अनित जावे श्रीराम. समर्थ म्हणतायत विवेकाच्या बळावर त्याचा अनुमान आणला पाहिजे, त्याची प्रचिती घेतली पाहिजे, समोर आणलं पाहिजे. त्याचे अखंड लागता ध्यान, फार महत्वाची आणि अत्यंत अर्थपूर्ण ओवी आहे. समर्थ म्हणतात त्याचे अखंड लागता ध्यान, कृपाळूपणे देतो आशना, सर्व काळ संभाषण तदांशेची करावे श्रीराम. फार गोड ओवी हो. समर्थ म्हणताय की त्याचे अखंड लागता ध्यान. आम्हाला समर्थांचं ध्यान लागलं पाहिजे, आम्हाला रामाचं ध्यान लागलं पाहिजे. त्याचं जर ध्यान लागलं तर तो कृपाळूपणे देतो आशना. नुसता असा तुकडा फेकत नाही, कृपेसहित आम्हाला जे आमच्याकडे नाहीये ते सगळं मिळवून देतो. आशना म्हणजे भोजन, सगळी व्यवस्था करतो. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानम योगक्षेमम वहाम्यहम. भगवंताचं वचन आहे, त्याची अनुभूती, त्याचा संदर्भ या समासामध्ये दिलेला आहे. कारण समासाचं नाव आहे सर्वज्ञ संघ निरूपण. सर्वज्ञ हे श्रीकृष्णाचं एक नाव आहे. अशी जोडी अभ्यासामध्ये आपल्याला लावता आली पाहिजे. का आली ही ओवी इथं? अशा संदर्भाचे विवेचन, अशा संदर्भाच्या ओव्या समासात दासबोधात आल्या नाहीत असं नाही मला म्हणायचं. परंतु या समासामध्ये बरोबर ती आली ओवी. कुरुक्षेत्रावर जाणकार कोण आहे? भगवंत आहेत. आणि काय काय शिकतोय अर्जुन त्यांच्याकडनं? जो गर्भगळीत झालेला आहे, सगळ्या शरीराला कंप सुटलेला आहे, गांडीव हातातून गळून पडलाय, घामाघाम झालेला आहे, पलायन करणारा तिथून अर्जुन असं सांगतो भगवंताला. सगळं त्याचं ऐकल्यानंतर सिजोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव, तू म्हणशील ते मी करी, आय एम रेडी. असं आम्हाला समर्थांना म्हणता येईल का नाही? समर्थ आय एम रेडी. कारण आम्हाला तुमचं अखंड ध्यान लागलेलं आहे. आता कृपाळूपणे देतो आशना, ते सगळं पुरवणार आहेत. सर्व काळ संभाषण तदांशेची करावे, मना राघवे वीण बोलो नको हो. त्याचंच नाव, त्याचंच ध्यान, जे बोलायचे तेच त्याच्याबद्दलच बोलायचं. ध्यान धरीना तो अभक्त, ध्यान धरील तो भक्त, संसारापासून मुक्त भक्तास करी श्रीराम. जो ध्यान धरतो तो ध्यानी आहे, जो भक्ती करतो तो भक्त आहे. आणि असाच भक्त समर्थ म्हणतात संसारिकांना संसारापासून मुक्त करू शकतो. परिसाचे नियोगे आपणासारखे करीती तात्काळ, उपासनेचे शेवटी देवा भक्ता खंड भेटी, अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाचे श्रीराम. समर्थ शेवटी म्हणतात की उपासनेचे शेवटी अशी उपासना त्या भगवंताची आपल्याला करता आली पाहिजे. आणि अशा उपासनेच्या शेवटी समर्थ म्हणतात देवा भक्ता अखंड भेटी. आता तिथं भक्त उरेल का? तिथं उपासक उरेल का? उपासनेचा शेवट आहे, त्यानंतर उपासना नाही आहे.
शब्द आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. उपासनेचे शेवटी उपासकाला वेगळेपणाचा भाव त्याचा नष्ट होतो. मी भक्त आहे नाही, मी उपासक आहे नाही, तरच ही आत्मनिवेदन भक्ती आहे. थेंबुटा सागरी मिळाला, माझं अस्तित्व संपलं. आता देवा भक्ता अखंड भेटी, ते द्वैत संपलं, अद्वैत आलं. आता कोण देवन कोण भक्त आहे? राम आणि रामदास पहुडे आपल्याला माहिती आहे. दोघे जण झोपलेले आहेत आणि ते चिंतन असं चालू आहे की तिसरा नुरेच दुजा कोणी, कुणी उरणार नाही. उपासकाची सुद्धा त्याचं अस्तित्व सगळं त्यांनी विलय करून टाकलेलं आहे, आत्मविलोप केलेला आहे. तदाकारता, भगवंताबद्दलची तदाकारता, अंतरात्म्यामध्ये आपला विलोप होणं, आपलं अस्तित्व संपलं, आपण त्यात मिळून जाणं, एकंकार होणं, म्हणजे समर्थ म्हणतात त्याप्रमाणे उपासनेचे शेवटी. आता इथं उपासकही संपला, म्हणून देवा भक्ता अखंड भेटी. आता त्यात खंड नाहीये, अखंड भेट आहे दोघांची. अनुभवी जाणेल गोष्टी प्रत्ययाची. समर्थ म्हणतात मी त्याचा अनुभव घेतलेला आहे, मी रामाशी तदाकारता अनुभव केली आहे. अशी तदाकारता आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळावी ही समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ. हो,